मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनीवर ओरडतो की ते पत्र तू का वाचलंस. तेव्हा का वाचलं म्हणजे असं नंदिनी विचारते. त्यावेळी जीवा म्हणतो की अगं ते पत्र तुझ्यासाठी नव्हतंच, ते पत्र होतं ते का. तो काव्याचं नाव घेणार असतो पण तोंडातला शब्द तोंडातच ठेवतो. मग आता नंदिनी पुन्हा एकदा त्याला जाब विचारू लागते. अहो बोला ना जीवा, कुणासाठी होतं, माझ्यासाठी नव्हतं तर. अहो अच्छा, म्हणजे आता सावरून घेण्यासाठी तुम्ही हे कारण देताय का, ते पत्र माझ्यासाठी नव्हतंच म्हणून. आणि ते पत्र माझ्यासाठी नव्हतं तर मग कुणासाठी होतं, असा ती आता जीवाला जाब विचारते. तेव्हा नंदिनीच्या प्रश्नांचं उत्तर आता जीवाला देता येत नाही, म्हणून तो अगदी शांत राहतो. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो बोला बोला की आता. तेव्हा जीवा मनात विचार करतो की ते काव्यासाठी होतं नंदिनी, पण माझी सिच्युएशन अशी आहे ना की मी तिचं नाव सुद्धा घेऊ शकत नाही तुझ्या समोर, कारण तू चांगलाच चक्रव्यूहात अडकला आहेस जीवा आता. कारण खरंही सांगू शकत नाही आणि खोटंही बोलू शकत नाही. म्हणजे चुकीचे पेपर्स वाचून नंदिनीने डिवोर्स पेपर दिले आहेत मला. गोष्ट आता जीवाच्या लक्षात येते. म्हणजेच तिला डिवोर्स सुद्धा नको होता. तेव्हा तो आपल्याच विचारात असतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, जीवा मला खरंच डिवोर्स हा नकोच होता. अहो मी लग्नावर आणि प्रेमावर विश्वास ठेवणारी मुलगी होते, कायम हसणारी, कायम आनंदी राहणारी. आणि माझ्या आनंद निवासमधल्या मुली तर मला त्यांच्या इन्स्पिरेशन समजायच्या. पण आता सर्वात मोठी लूजर मीच मला वाटायला लागले. न हसणारी, आत्मविश्वास गमावलेली मुलगी. अहो शेवटचं तर मी कधी हसले ना मला आठवत सुद्धा नाही. आणि माझ्यातला हाच आनंद तुमच्यामुळे हरवलाय जीवा. आणि माझ्यातली जादूच नाहीशी झाली तुमच्यामुळे. आणि तुमच्या मागे मागे फिरून फिरून मी माझ्यातली नंदिनी हरवून बसले. आणि माझं हसू सुद्धा हरवून बसले. आणि यासाठी मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असं ती प्रत्यक्षपणे जीवाला सांगते. तेव्हा जीवा आता डोळे मोठे करूनच अगदी आश्चर्याने नंदिनीकडे पाहतो. कारण नंदिनीच्या मनातील भावना आजपर्यंत ज्या तिने दबून ठेवलेल्या असतात, शेवटी त्याचा उद्रेक झालेला असतो. आणि तिच्या या मनस्थितीचा आणि परिस्थितीचा सर्व दोष ती जीवालाच देते. मग नंदिनी जेव्हा तेथून जाते ना, तेव्हा जीवाच्या डोळ्यात खळकन पाणी येतं. त्याच्या हातातून नकळतपणे ती चिठ्ठी खाली पडते. कारण त्याला तेवढा जबरदस्त धक्का बसलेला असतो की नंदिनीला खरंच डिवोर्स द्यायचा नव्हता आणि खरंच मलाही तिला डिवोर्स द्यायचा नव्हता. फक्त हा आमच्या दोघांमध्ये ना गैरसमज झालाय. इकडे आता पार्थ आपल्या रूममध्ये येतो तर काव्य अगदी गाढ आणि शांतपणे तिथे बेडवर झोपलेली असते. तेव्हा पार्थची नजर नकळतपणे तिच्यावर पडते आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. त्याला आता आठवतं की कशा प्रकारे काव्याने मला बरं वाटावं म्हणून न केले होते, कारण तिला तिचंच खूप गिल्टी वाटत होतं. म्हणजेच माझ्यासाठी सिनेमन कॉफी ऑर्डर करणं असो किंवा माझ्यासाठी श्रीखंडपुरीचा बेत करणं असो, नंतर माझ्याच गाडीच्या चाकाची हवा सोडून माझ्यासाठी रिक्षा घेऊन येणं असो, हे सगळे तिचे धडपड बरोबर तिचे ते गोड प्रयत्न सगळे पार्थला आठवतात आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर कशा प्रकारे ती ऑफिसमध्ये माझ्यासाठी खिचडी घेऊन आली होती, सर्व त्याला प्रसंग आठवतात. आणि मग त्यानंतर त्याचंच त्याला कळत नाही, आता काव्याच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट हळुवारपणे तो अशी फुंकर मारतो आणि बाजूला करतो. आणि खूप वेळ आता तो पुन्हा एकदा तिच्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर तो आता काव्याकडे पाहून म्हणतो, झोपेत किती भोळी दिसते ही फिसकारलेली मांजर. आपला हात जरा बाजूला घेते तर आता पार्थला वाटतं ही जागी आहे की काय, ऐकलं की काय. तो पटकनच असा घाबरून बाजूला होतो. मग त्यानंतर तो म्हणतो, पण ऐकलं असतं ना तर वास्कन अंगावर आल्या असत्या. पण नाही, त्यांनी ऐकलं नाहीये. तुम्हाला सांगू काव्या, पण शहाण्या माणसाने ना कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. शहाण्या माणसाने चढावी ती मैत्रीची पायरी, आणि तीच पायरी मी चढायला तयार आहे, आणि तेही अगदी तुमचा हात पकडून. असं म्हणून तो तिच्या हातावर हात ठेवणारच असतो. तो त्याची मर्यादा अजिबातच ओलांडत नाही. तेवढ्यातच जोरातच आता वीज कडाडते. तेव्हा काव्या खूप घाबरते आणि पटकनच पार्थचा हात पकडते. तेव्हा पार्थला आता खूप म्हणजे खूपच आनंद होतो आणि तो तिच्याकडे पाहतच राहतो. तेव्हा तो म्हणतो, कौल मिळाला, आता मी आपल्या लग्नाला जिंकवणारच. मग आता तो देवाकडे प्रार्थना करतो की देवा,
मला माझ्या आणि काव्याच्या लग्नाला एक सेकंड चान्स हा द्यायचा आहे. मग पुन्हा एकदा जोराची वीज कडाडते तर काव्य अजूनच जोरात त्याचा हात पकडवून ठेवते. तेव्हा पार्थला आता खूप म्हणजे खूपच आनंद होतो. दुसरीकडे जीवा हा अगदी शांतपणे जिन्यावरून खाली येत असतो. त्याला आता नंदिनीचं बोलणं आठवतं की नंदिनीचा खरा आनंद हा माझ्यामुळे हरवलाय आणि तुमच्या मागे फिरून फिरून माझ्यातली नंदिनी मी हरवून बसले. माझं हसं सुद्धा हरवून बसले आणि यासाठी ना मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तेव्हा नंदिनीचं हे सगळं बोलणं आठवून जीवाला आता खूपच त्रास होऊ लागतो. त्यामुळे जीवा या सगळ्या गोष्टींचा शांतपणे विचार करू लागतो की खरंच मी खूप हर्ट केलंय नंदिनीला. काय करू जेणेकरून मला या चुका सुधारता येतील. तेवढ्यातच आता जीवाचं दुसरं मन तेथे येतं. जेव्हा नंदिनीला इम्प्रेस करण्यासाठी किंवा नंदिनीचा राग घालवण्यासाठी जीवा हा रिक्षावाल्याचा वेश परिधान करून आलेला असतो, तेव्हा तोच वेश परिधान करून त्याचं दुसरं मन तेथे येतो आणि मग म्हणतं की ए भावा, मी आहे ना, कशाला उगीच काळजी करतो. अरे तू जीवा आहेस आणि आपण तर तुझ्या जखमेवरची दवा आहे. तुला असा देवदासासारखा बघितला आणि मग मी आलो. बोल बरं, मॅटर काय आहे, बोल पटकन. तेव्हा जीवा त्याला सांगतो की मी माती खाल्लीये रे. मग त्यावेळी त्याचं दुसरं मन विचारतं, अरे यात नवीन काय आहे भावा. मग आता तो म्हणतो, मस्करी करू नकोस रे. अरे नंदिनीचं हसू माझ्यामुळे अगदी कायमचं पुसलं गेलंय, असं जीवा काळजीनेच म्हणतो. तेव्हा आता जीवाला त्याचं मन सांगतं की सिंपल असतं रे, पोरींना खुश करायला तरी काय लागतं, सिनेमा, शॉपिंग आणि सोना चांदी. तेव्हा जीवा सांगतो, अरे तू नंदिनीला ओळखत नाही, परंतु या सगळ्या गोष्टी ना तिच्यासाठी मटेरियलिस्टिक आहे. तिला नाही मिळणार याने आनंद आणि नक्की कशाने मिळेल ना हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा जीवा सांगतो, अरे भावा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर ना तुझ्या प्रश्नातच आहे. मला सांग, तिचं हसू कुणी उडवलं. तेव्हा जीवा सांगतो, मीच. तेव्हा जीवा सांगतो, मग आता तिचं हसू ना तूच पुन्हा आण. तेव्हा जीवा विचारतो, अरे हो, पण काय करू नेमकं, मलाच कळत नाहीये. तेव्हा त्याचं दुसरं मन म्हणतं, माती खाताना विचार केला होता का, नेमकी कशी माती खाऊ ते. मग जीवा त्याला विचारतो, काय रे, तू नेमकी माझ्या जखमेवरची दवाच आहेस ना की नंदिनी आहे. उलटसुलट प्रश्न विचारून डोक्याचा गोंधळ घालतोस आणि ती सुद्धा सेम अशीच टोमणे मारत असते. मग आता लगेचच त्याचं दुसरं मन म्हणतं, ती टोमणा मारते याचा विचार करण्यापेक्षा ती टोमणा का मारते याचा विचार कर ना. अरे आता किती त्रास देणार किती तू या गरीब गाईला. तेव्हा हे बघ, ती काही गरीब गाई नाहीये असं जीवा सांगतो, कारण ती ज्या प्रकारे बोलते, टोमणे मारते ना, ते खूप कठीण आहे असं जीवा सांगतो. त्याचं दुसरं मन सांगतं की तू जर मॅटर केलं असता ना तर एवढं मोठं प्रकरणच वाढलं नसतं भेंडी. त्यावेळी जीवा म्हणतो, ए मी काय केलंय आता. तेव्हा त्याचं दुसरं मन म्हणतं की अरे भावा, तू काही केलंच नाही, हा तर लफडा आहे ना. मला सांग, आजपर्यंत तू तिच्यासाठी काय केलंस. काही केलं नाही, फक्त अहसान केल्यासारखं तिच्याबरोबर लग्न केलं. ती तुला बोलली होती का येऊन माझ्याशी लग्न कर बाबा. अरे ती बिचारी आपली गरीब गाय तुझं हार्ट जिंकायला बघत होती, पण तू काय केलंस तर तिचा हार्ट ब्रेक केलंस. विचारतो, अरे तुझं काय चाललंय. अरे आता जस्ट काही वेळापूर्वी मी या सगळ्या गोष्टी कबूल केल्यात ना, तरी सुद्धा तू मला ऐकवतोस. अरे इरिटेट करू नको रे, मला सोल्युशन दे जरा. तेव्हा जीवा विचारतो, लगेच चिडलास का, लगेच चिडलास. हे बघ, तुला जर परत नंदिनीला जिंकायचं असेल आणि तिचं हार्ट जिंकायचं असेल तर हे डोकं गरम होऊन चालणार नाही, तुला आधीच सांगतोय. हा हे बघ, आता लक्षात ठेव, तुला तिचा हार्ट जिंकायचंय. आतापर्यंत तिने जसं तुला सहन केलं ना तसं तू तिला जिंकायचंस. तिच्याचा फुगा झाला असेल तर त्यातली हवा तूच काढायचीस आणि तुला लग्नाआधीचा जीवा व्हावं लागेल, समजलं काय. मग आता असं त्याच्या दुसऱ्या मनाने त्याला सल्ला दिल्यानंतर जीवा एकदमच इमोशनल होतो, शांत होतो आणि म्हणतो की त्या जीवाला तर मी कधीच विसरलोय. तेव्हा आता त्याचं दुसरं मन म्हणतं, अरे तोच तर लफडा आहे ना. हे बघ, ती नंदिनी तुला विसरायच्या आत त्या जुन्या जीवाचा हात पकड आणि ती कशी हसेल, तुझ्यामुळे कशी खुश होईल याचा तू जरा विचार कर. कारण सध्या काय आहे ना, तुझा मीटर जरा डाऊनच आहे, त्याला असा जरा वर कर. मग जीवा जरा गोंधळतो आणि विचारतो, पण जमेल ना मला. तेव्हा ए भाई, मी आहे ना, या जीवाला हा जीवाबाई हेल्प करेन, तू फक्त पुढं हो, एक पाऊल टाक, आपण आहेस तुझ्या मागे मागे.
तेव्हा जीवा म्हणतो ठीक आहे आता तू बघतच राहा मी काय काय करतो. त्यावेळी आता त्याचं दुसरं मन म्हणतं की ए भावा तुझा स्क्रू जरा ढिल्ला आहे का. तेव्हा जीवा विचारतो काय आता. मग त्याचं दुसरं मन म्हणतं तुला बोललो ना मी, अरे फक्त दिखावा करू नकोस रे. तिला बरं वाटेन असं नाही तर खरं वाटेन ना असं वाग, आणि तिच्यासाठी जे काही करशील ना ते अगदी मनापासून कर, कारण जे जिथे हरवतं ना ते तिथे सापडतंच, आणि तिचं हसू ना तुझ्यामुळे हरवलंय ते तुझ्या जवळच सापडेल. फक्त आणि फक्त मनापासून कर, कारण डिवोर्सची मुदत फक्त आणि फक्त 6 महिन्यांची आहे. आता पटापट गोष्टी हलवून टाक, कारण एकदा का तुझ्यामुळे तिचं हसू परत आलं की झालंच मग. हे बघ तुमचं लग्न टिको अगर न टिको, मात्र तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आलं पाहिजे. हे बघ भावा, एकदा का ते परत आलं तर म्हणाच जुनी नंदिनी परत आलीच, कारण जे काही करशील ना ते अगदी मनापासून कर, कारण नंदिनी तुझा लाईफ जॅकेट आहे. तेव्हा आता त्याचे दुसऱ्या मनाने एवढा सल्ला त्याला दिल्यानंतर जीवा उठतो आणि म्हणतो 1 मिनिट, हे वाक्य तुला कसं माहीत, कारण मी तर त्या पत्रामध्ये लिहिलं होतं ना. मग आता जीवाचा दुसरं मन म्हणतं की अरे भावा मी तुझा आतला आवाज आहे, कारण गरज पडेल तेव्हा आवाज दे, आपण नेहमीच हजर राहू, चल ऑल द ऑल तुला, असं म्हणून तो जायला निघतो. तेव्हा जीवा हसूनच म्हणतो अरे ते ऑल द बेस्ट असतं रे. मग आता त्याचं दुसरं मन म्हणतं ए बेन्या, स्वतःच्या चुका सुधार, माझं सुधारतही चुका, असा डायलॉग मारून आता त्याचं दुसरं मन तेथून जातं. मग आता उदास असलेल्या जीवाच्या चेहऱ्यावर आता नकळतपणे का होईना थोडी स्माईल येते, कारण त्याला खूप फ्रेश वाटतं. त्याच्या दुसऱ्या मनाने त्याला खूप छान असा सल्ला दिलेला असतो की नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणायचं कसं. त्यामुळे जीवा अगदी मोकळा मोकळा होतो आणि त्याला रिलॅक्स वाटतं, आणि आता तो म्हणतो हवा आता काहीही करून नंदिनीच्या चेहऱ्यावरचं स्माईल मला परत आणायलाच हवं, आणि आजपासून तुझं फक्त आणि फक्त हेच टार्गेट आहे. चकाचक बाई तू बघतच राहा हा पसारेवाला काय करतो ते, कारण तुझं आधीचं हसू आणि तू आधीची नंदिनी परत घेऊन येणार म्हणजे येणारच. तर आता दुसरीकडे पार्थ हा अजूनही काव्याजवळच बसलेला असतो. तेवढ्यातच पुन्हा आता विजांचा कडकडाट होतो, तर पार्थ त्याच्याकडे पाहतच राहतो आणि गालात हसतो. त्यानंतर आता काव्याने त्याला सांगितलेलं असतं की फ्रेंडशिप बँड बांधा, परंतु पार्थने त्यासाठी अगदी स्पष्टपणे नकार दिलेला असतो. म्हणून आपणच स्वतः एक पाऊल पुढे टाकत आता स्वतः पार्थ आता तिच्या हातामध्ये ती झोपलेली असताना फ्रेंडशिप बँड बांधतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहतो, आणि मग म्हणतो की हॅपी फ्रेंडशिप डे काव्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आता नंदिनी आणि मानिनी या दोघीही किचनमध्ये असतात. त्यांचं आपलं काम चाललेलं असतं. तेव्हा नंदिनी आता पिहूबद्दल लगेच मानिनीबरोबर चर्चा करते आणि त्यानंतर सांगते की आपण काउन्सलरला बोलवायचं का, जेणेकरून पिहूवर व्यवस्थित ट्रीटमेंट होईल आणि पिहू त्यांच्यासमोर थोडं का होईना बोलेल, तिच्या मनात नक्की काय चालू आहे हे आपल्याला समजेल आणि त्यावर उपाययोजनासुद्धा करता येतील, मार्गदर्शन करता येईल. तेव्हा मानिनीला ती सुचवते. तेव्हा मानिनी जरा शांत राहते आणि विचारते खरंच तुला असं वाटतंय का पिहूसाठी काउन्सलरला बोलवणं गरजेचं आहे म्हणून. तेव्हा नंदिनी म्हणते मी फक्त सुचवलंय तुम्हाला, कन्फर्मेशन अजून दिलेलं नाहीये, मी फक्त म्हटलं की तुमच्याशी अगोदर बोलूयात, पण तुमची काही हरकत नाहीये ना. तेव्हा मानिनी म्हणते नाही ग, माझी तशी हरकत नाहीये, कारण मी सुद्धा बघतीच आहे ना, लेकरू बिचारं कुणाशी बोलत सुद्धा नाही, सगळं काही अगदी मनात ठेवतंय, आणि आपण आणखी प्रश्न विचारले ना तर ती आणखीच बुजून जाईल. त्यापेक्षा बरोबर आहे तुझं, तू ना बोलव काउन्सलरला. तेव्हा मानिनीने परमिशन दिल्यानंतर नंदिनीला आनंद होतो. ती म्हणते नक्की बोलवू ना. मानिनी म्हणते हो अगं, मग आजच मी बोलवते हा काउन्सलरला, असं नंदिनी सांगते. तेव्हा मानिनी म्हणते हो चालेल बाळा. त्यावेळी आता मानिनी सांगते नंदिनी मला खरंच कौतुक वाटतं ग तुझं, तू प्रॉब्लेमवर चर्चा करत नाहीस तर त्यावर तोडगा सुद्धा काढतेस. मग आता नंदिनी म्हणते हा तोडगा मी नाही तर जीवाने काढलाय. मानिनी विचारते नवऱ्याचं कौतुक व्हावं म्हणून तू जीवाचं नाव घेतेस ना. त्यावेळी आता नंदिनी तो विषयच टाळते जीवाचा आणि विचारते आई आज काय बेत करूयात. तेव्हा
मानिनी म्हणते की मला श्रावणातला नैवेद्य दाखवायचा आहे ना, म्हणून आपण श्रीखंडपुरी बनवूयात. म्हटलं की सगळ्यांसाठी सुद्धा होईल. श्रीखंड झालंय माझं, पण पुऱ्या तू करणार आहेस का, असं मानिनी विचारते. तेव्हा नंदिनी हो म्हणणार. तितक्यातच जीवा आता तेथे येतो आणि विचारतो, आई ती एकटी का करेल ग पुऱ्या, कारण शेअरिंग इज केअरिंग ना. तेव्हा मानिनी म्हणते हो असं आहे का, पण बाहेर जाणार होतास ना तू. त्याच वेळी आता जीवा म्हणतो जाणार होतो, पण पुऱ्यांबद्दल ऐकलं आणि म्हटलं पुरे आता बाहेर जायला नको, घरीच थांबूयात आणि नंदिनीला पुऱ्या करायला हेल्प करूयात. तेव्हा नंदिनी धक्क्यानेच जीवाकडे पाहते. मग मानिनी म्हणते अरे वा. जीवा म्हणतो हो हो मदत करावीच लागेल. मग नंदिनी विचारते काय हो तुम्ही सुद्धा पुऱ्या करणार, असं म्हणून ती त्याच्यावर हसते. मानिनी म्हणते हसू नकोस हा त्याला, कारण माझी सासू ना वरून टोमणे मारेल मग तुला. अगं याच्या आजीने ना याला खूप काही गोष्टी शिकवून ठेवल्यात. याच्या आजीला ना स्वतःला असं चाट करायला खूप म्हणजे खूप आवडायचं. त्यामुळे पाणीपुरी आणि भेळपुरी हे सगळं जीवाला येतं, शिवाय नानकट सुद्धा येतात. पुऱ्यांचं म्हणशील तर जीवाचा यामध्ये हातखंडा आहे बरं का, कारण आजीच्या तालमीत तयार झाले आहेत साहेब, असं जीवाचं कौतुक करत आणि त्याला काय काय येतं हे सांगत मानिनी त्याच्याकडे पाहते. तर जीवा आता भलताच खुश होतो आणि नंदिनीकडे पाहतो. खरं तर नंदिनीला कसं इम्प्रेस करायचं हेच प्रयत्न त्याचे सुरू असतात. मग नंदिनी म्हणते चांगलं आहे हा, पण मला याबद्दल खरंच काही माहीत नव्हतं एवढं. तेव्हा आता जीवा लगेच डायलॉगवर डायलॉग मारू लागतो. ही मात्र मानिनी म्हणते चल चल बाहेर जा आता. तेव्हा जीवा म्हणतो आई सॉरी सॉरी, अगं तुम्हाला हसवण्यासाठी मी थोडीशी गंमत केली फक्त. मग आता तो मानिनीलाच म्हणतो तू बाहेर जा. तेव्हा मानिनी विचारते काय, मग तो म्हणतो सॉरी सॉरी, अगं मला असं म्हणायचंय तू बाहेर जाऊन आराम कर. अगं तू काय करतेस, मला खूप काळजी आहे तुझी. मग मानिनी म्हणते हो हो समजलं हा, असं म्हणून ती बिचारी आपली बाहेर जाते. त्यावेळी मात्र नंदिनी रागातच जीवाकडे पाहते, तर जीवा आपली नजर चोरतो. तर दुसरीकडे काव्या झोपेतून उठते आणि देशमुख असा मोठ्यानेच आवाज देते. तर आता पार्थ खूपच धावत तेथे येतो. अचानक झालं काय नक्की. मग त्याने जी शेविंग करण्यासाठी लावलेली असते ती तशीच त्याच्या तिथे दाढीला असते. त्याचवेळी आता काव्या त्याला पाहते आणि विचारते हे काय. तो म्हणतो हो केवढ्या मोठ्याने ओरडलात, माझे हार्टबीट 2-3 मिनिटासाठी स्किप झाली ना. मग आता ती विचारते अहो हे काय, काल रात्री तुम्ही माझा गैरफायदा घेतला का. तेव्हा पार्थ म्हणतो काही पण काय बोलताय, ते हे काय आहे, असं म्हणून आपल्या हातात असणारा फ्रेंडशिप बँड ती पार्थला दाखवते. तेव्हा पार्थ म्हणतो तुमचे स्पेक्स खराब झाले आहेत ना, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण मी सांगतो हा फ्रेंडशिप बँड आहे, काल रात्री तुम्ही झोपेत असताना मी बांधला. मग आता ती रागातच विचारते पण मी झोपेत असताना तुम्ही हा माझ्या हाताला असा फ्रेंडशिप बँड का बांधला हो. तेव्हा पार्थ आता म्हणतो की माझी आई नेहमी म्हणते की मांजर झोपलेली असतानाच तिच्या गळ्यात घंटा बांधावी. तेव्हा काव्याला राग येतो आणि ती अंगावर त्याच्या धावणार असते. तर पार्थ आता तिला शांत करतो. मग आता ती शांत होते आणि म्हणते काय हो, काल जेव्हा मी तुमच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधत होते तेव्हा मला का नाही बांधू दिला हो. मग आता पार्थ म्हणतो काल तुम्ही मला जे फ्रेंडशिप बँड बांधा बांधा असं म्हणत होतात, माझ्या मागे फिरत होतात, ते फक्त घरच्यांना दाखवण्यासाठी, पण मी हा जो तुमच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधला आहे ना मनापासून बांधलाय. हे पहा घरच्यांच्या समाधानासाठी फक्त आपण खोटा खोटा हा भातुकलीचा खेळ खेळतोय, पण काहीतरी खरं असावं म्हणूनच हा मी फ्रेंडशिप बँड बांधलाय. लग्नानंतर होईलच प्रेम असं मला वाटत होतं, पण ते प्रेम काही झालं नाही, परंतु लग्नानंतर होईलच मैत्री असं म्हणून खरीखुरी मैत्री तर आपण करूयात. आता काव्या धक्क्यानेच पार्थकडे पाहत राहते पण काही बोलत नाही. त्यावेळी पार्थ म्हणतो मी माझ्याकडून आता मैत्रीचा हात तर पुढे केलाय आणि तुम्हाला नाही वाटलं तर जसा संसार नाकारलाय तसा मैत्रीचा हात सुद्धा नाकारू शकताय. तुम्ही हा बँड काढून टाका, मी समजून जाईल की तुम्हाला माझ्याबरोबर हवी असणारी मैत्री सुद्धा नको आहे. तेव्हा काव्या पुन्हा एकदा धक्क्याने पार्थकडे पाहतच राहते. काय डिसिजन घ्यावा तिलाच आता कळत नसतं. दुसरीकडे जीवा मात्र नंदिनीला मदत करत असतो. तो म्हणतो भाई कसली झाली आहे चपाती, किती गोल गोल झाली आहे. तेव्हा किती दिवसांनंतर करतोय पण शेफ काही बिघडला नाही असं तो म्हणतो. त्याच वेळी आता
नंदिनी विचारते, करताय का मग पोळी भाजी केंद्रामध्ये काम? तेव्हा जीवा म्हणतो, हो करतो ना, पण सोबतीला ना तू असायला हवीस, आता जशी आहेस ना तशी. तो तिच्याकडे पाहून हसतो. तेव्हा नंदिनी रागातच म्हणते, धोंडा एकदा पायावर पाडून घेतला ना तेवढाच पुरेसा आहे. मग आता जीवा विचारतो, काय तुम्हाला धोंडा म्हणालीस? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही हो, सरळ दगडच म्हणायला हवं होतं. इकडे आता पार्थ काव्याला म्हणतो, हा बँड एक दिवस जरी तुम्ही हातामध्ये ठेवला ना तर दुसऱ्या दिवशी मी समजून जाईल की माझी ही मैत्री तुम्हाला ॲक्सेप्ट आहे, असं म्हणून तो तिच्याकडे पाहून हसतो. तेव्हा काव्या म्हणते, मित्र म्हणवताना तुम्ही स्वतःला, मग मित्राचं कर्तव्य अगोदर पार पाडा की, कारण मी अभ्यासात बिझी आहे हे तुम्हाला माहीत आहे ना. मग एखाद्याने माझे रीडिंग स्पेक्स दुरुस्त केले असते तर काय बिघडलं असतं? असं म्हणून ती आता समोरच तिचे रीडिंग स्पेक्स पाहते आणि तिला समजतं पार्थने तर ऑलरेडी हे दुरुस्तसुद्धा करून आणलेत. तेव्हा काव्या तो चष्मा आता हातात घेते आणि पार्थकडे खूपच कौतुकाने पाहते. तर पार्थ आता तिच्याकडे दुर्लक्ष करत आपली शेविंग क्रीम लावू लागतो. त्याला आता गालातल्या गालातच हसू येतं आणि ती सततच त्या चष्म्याकडे पाहते. तर पार्थची नजर पुन्हा काव्यावर पडते, कारण तिच्या चेहऱ्यावरील हेच समाधान आणि हसू त्याला पाहायचं असतं. मग आता ते दोघेही एकमेकांकडे पाहून आता गालातच हसतात, परंतु काही बोलत नाही. आता काव्याच्या मनातलं बरोबर पार्थने अगोदरच ओळखलेलं असतं, त्यामुळे आता तो खुश होतो आणि तेथून जातो. तर काव्य अजूनही पार्थकडे खूप वेळ पाहतच राहते आणि पार्थचाच विचार करत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जीवा आणि नंदिनी दोघेही किचनमध्ये असतात. तेव्हा जीवा आता नंदिनीला पुऱ्या तळण्यासाठी मदत करत असतो. नंदिनीला खूप घाम येत असतो, तेव्हा तो म्हणतो, रुमालाने तुझा घाम पुसू मी? मग आता नंदिनी म्हणते, अजिबात नाही हा. तेव्हा तो म्हणतो, हे बघ, तुला टच न करता मी तुझा घामही पुसेल, चेहऱ्यावर स्माईल सुद्धा येईल. तेव्हा आता लगेचच तो फ्रीज उघडतो. नंदिनी आता फ्रीजजवळ उभी राहते. तर आता ती थंड थंड हवा नंदिनीच्या चेहऱ्यावर येते आणि नकळतपणे तिच्या चेहऱ्यावर स्माईल येतं आणि घामही पुसला जातो. तर तिच्या चेहऱ्यावरील तेच हसू पाहून आता जीवा खुश होतं. तर दुसरीकडे रम्या उगीचच मंजूला काही पण भडकवून देते की आपल्या पिहूला वेडं ठरवण्यासाठी ती नंदिनी आज घरामध्ये काउन्सिलर घेऊन येतीये. तेव्हा मंजू तमाशा घालते आणि मानिनीला म्हणते, तुझी सून ना तिची हद्द विसरतीये, मला न सांगता काउन्सिलरला बोलवलं. मग आता नंदिनीला ती खूप बोलत असताना काव्या जोरात ओरडते, गप्पा बसा. तेव्हा नंदिनी म्हणते, मला खरं खरं सांगा, काउन्सिलरबद्दल चुकीची माहिती तुम्हाला कुणी दिली? तेव्हा मंजू घाबरूनच आता वसूकडे पाहते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.